नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. महान गायक मोहम्मद रफी यांच्या जनशताब्दी वर्ष संपूर्ण भारतीय उपखंडात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहम्मद रफी यांची 100 गाणी रफी साहब की याद में या शीर्षकाखाली डोंबिवली पूर्वेकडील शुभमंगल सभागृहात रविवार 29 सप्टेंबर रोजी 2 सत्रात होणार आहे. या कार्यक्रमात गाणी ऐकण्याकरता डोंबिवलीकर नक्कीच गर्दी करतील असे स्वरांजलीचे राजेश कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ख्यातनाम गायक प्रभंजन मराठे यांची अभिवादन संस्था, डॉक्टर मंदार आंजर्लेकर यांची आरोही फाउंडेशन आणि राजेश कुलकर्णी यांची स्वरांजली ह्या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम डोंबिवलीतील सकाळचे सत्र 10:30 वाजता आणि संध्याकाळचे सत्र 5:30 वाजता या वेळेत होणार आहे. डोंबिवलीकरांसाठी एक सुंदर असा कार्यक्रम आहे या रविवारी, जे 2 सत्रांमध्ये म्हणजे 10:30 वाजता सकाळी आणि संध्याकाळी अक्षरशः मेजवानी आहे. कारण 2003 सालीपासनं चालू असलेलं अभिवादन ही संस्था श्री प्रभंजन मराठे, ज्यांना आपण व्हॉइस ऑफ रफी म्हणून ओळखतो, हे दरवर्षी प्रोग्राम करतात रफी साहेबांच्या श्रद्धांजली खातर. तर यावर्षी खास असं आलं आहे की हा 100वा वर्ष आहे रफी साहेबांचा. त्यामुळे अभिवादन म्हणजे श्री प्रभंजन मराठे, नंतर मी राजेश कुलकर्णी, स्वरांजली म्युझिकल एंटरटेनमेंट आणि डॉक्टर मंदार आंजर्लेकर, आम्ही तिघांनी मिळून एकत्र येऊन निर्णय असा घेतला की आपण छान एक असा 100 गाण्याचा प्रोग्राम करावा. आणि तो फक्त ट्रॅकवर नसून तर तो लाईव्ह आहे. म्हणजे एक प्रकारचा विक्रम आहे, कारण लाईव्ह म्युझिशियन्स आणि वर 100 गाणी, त्यात अशी सुंदर मेजवानी. कारण व्हॉइस ऑफ रफी, प्रभंजन मराठे, डोंबिवलीकर आणि हे सगळे डोंबिवलीकर. इनफॅक्ट आमच्यासोबत ज्या गायिका आहेत त्या पण दिग्गज कलाकार आहेत. डोंबिवलीकर सगळे ओळखतात त्यांना. सोनिया पोंक्षे मॅम, नंतर डॉक्टर शिल्पा मालणकर, विद्या शिवलिंग, कश्मीरा राईलकर, मीनल कुलकर्णी, असे खूप सुंदर कलाकार आमच्यासोबत गाणार आहेत. मला असं वाटतं जे कोणी रफी साहेबांचे गाणे ऐकून मोठे झाले आहेत त्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा. ज्यांना आवडतं रफी साहेबांचं म्हणजे हृदयात रफी आहे ज्यांच्या, त्यांनी अशा कार्यक्रमाला नक्की यावं. आम्हाला खूप आवडेल आणि सुंदर कार्यक्रम आहे खरंच. विशेष उल्लेख करायचा म्हणजे डोंबिवलीकरांमध्ये डोंबिवलीकर म्हणून श्री दिलीप अमृते, जे प्रसिद्ध आहेत बॉलिवूडमधले गाजलेले, म्हणजे सिलसिला या चित्रपटात ज्यांनी वाजवले आणि अनेक असे सुंदर असे म्हणजे गाण्यांसाठी वाद्य दिलेले आहेत, गिटारिस्ट म्हणून ओळखले जातात, ते डोंबिवलीकर आहेत. आणि हा पूर्ण कार्यक्रम जो आहे याचा पूर्ण मेन सेंटर स्टेज त्यांनी सगळ्या म्युझिशियन्सला एकत्र बांधून हा पूर्ण जो संयोजन केलेलं आहे ह्या पूर्ण कार्यक्रमाचं, ते पूर्ण श्री दिलीप अमृते सरांचं आहे. आणि मला असं वाटतं हे कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडेल. प्लीज या. खरोखर तुम्ही मेजवानी हा शब्द वापरताय त्याला खरंच फार मोठा अर्थ आहे. 100 गाण्यांची मेजवानी आम्ही एकदम देणार आहोत या रविवारी. कारण त्याचं सांगायचं कारण त्याच्या मागचं असं आहे की हे संपूर्ण वर्ष म्हणजे येणाऱ्या 24 डिसेंबरपर्यंतचं हे 24 साल मोहम्मद रफी साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी एक फार म्हणजे सगळ्यांनी त्याला मानवंदना देऊन हे वर्ष गाजवण्याचं ठरवलेलं आहे. त्यांची गाणी पुनःप्रत्याचा आनंद सगळ्यांना देण्याच्या या प्रक्रियेमध्ये आम्हीसुद्धा सामील आहोत. आम्ही हा कार्यक्रम येत्या रविवारी 100 गाण्यांचा, की जो रफी साहेबांची गाणी पुनःप्रत्यय होणार आहे, लोकांना मिळणार आहे ती गाणी आम्ही गायल्यानंतर त्याचा अनुभव येणार आहे, अशी गाणी आम्ही या रविवारी संपूर्ण दिवसभर त्या हॉलमध्ये गाणार आहोत. उत्कृष्ट संगीत संयोजन असणारे वादक कलाकार आमच्याबरोबर आहेत, गायिका पण आहेत. आणि असा हा कार्यक्रम करण्याचं डोंबिवलीतलं खरं म्हटलं तर हे एक रेकॉर्डच आहे. कारण एकाच कार्यक्रमामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स देताना 100 गाणी सादर करणं रफी साहेबांची, हा डोंबिवलीसाठी एक खरोखर महत्त्वाचा विषय आहे. आणि आम्ही तिघंजणं रफी साहेबांची गाणी त्यात सादर करणार आहोत. आमच्याबरोबर डोंबिवलीतल्याच इतर गायिका पण आहेत. आणि ते करताना एक मनाचा इतका वेगळा गाभारा मनाचा असा भरून येतो आहे की इतकी वेगवेगळ्या शेड्सची गाणी रफी साहेबांनी जी आपल्यासाठी मेजवानी म्हणून ठेवलेली आहेत गाऊन,
तर त्या गाण्यांचं अस्तित्व लोकांपर्यंत किती अजूनही डोक्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ती घर करून बसलेली आहेत अशी ती गाणी आहेत. आणि ती ऐकताना खरोखर लोकांना इतका आनंद होणार आहे की तुम्ही प्रत्यक्ष ते आल्याशिवाय तुम्हाला त्याची मजा कळणार नाही. आम्ही ॲक्च्युली खूप लकी आहोत की मराठी सरांबरोबर आम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळते आहे आणि गायची पण संधी मिळते आहे. स्वरांजलीबद्दल सांगते तर स्वरांजली हे डोंबिवलीतलं सगळ्यात नंबर 1चं म्हणजे अगदी पहिलं कराओके क्लास आहे हा, जिथे गाण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रॅकवर कसं गायचं हे 2018मध्ये स्थापना झाली. आता 6 वर्ष पूर्ण झाली. तर माझे मिस्टर राजेश कुलकर्णी आरोही पण एक संस्था आहे, तर त्याचे फाउंडर मंदार अंजारलेकर आणि प्रभंजन मराठे सर, असं 3 संस्था मिळून हा कार्यक्रम आम्ही सादर करतो आहे. मी तर स्वतःला खूपच भाग्यान समजते की मला सरांच्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळते. म्हणजे खूप सारं शिकायला मिळतं आहे. प्रॅक्टिस सेशन्स जे होत आहेत तर खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि लाईव्ह हा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे वादक आहे त्यांचंसुद्धा मोठं कौतुक आहे ह्याच्यामध्ये की आम्ही तर येणार जाणार गाणी म्हणणार, पण ते सगळी 100 गाणी पूर्ण बसून ते वाजवणार, ते मोठं कौतुक आहे त्यांचं असं. आणि त्यामुळे त्यांच्याकडूनही खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. सरांचे अनुभव ऐकण्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. मी खूप लकी आहे त्यामुळे. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.